नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, तर स्वागत करतो आपल्या चॅनलवर. तर आज आपण चाललोय प्रभादेवीतली आपली खाड्यातली मानाची पालखी हा सोहळा कॅप्चर करायला. तर आता आपल्याला आपल्या मित्राने तिकडे इन्व्हाइट केलंय आणि तीच आपण टी शर्ट वगैरे घातली आहे, तयार झालोय आणि आता आपण निघूया लवकरच आणि तिथे जाऊन भेटूया. तर नमस्कार, आपले मित्र भेटलेले आहेत, त्रिशाल पाटील आणि साईश पाटील आहे. तर आता ह्यांना विचारूया, तुमचा पहिलाच वर्ष आहे की तुम्ही गेलायत पहिलाच वर्ष आहे? म्हणजे काय तुम्हाला म्हणजे नॉर्मल अनुभव नाही म्हणजे पहिलाच वर्ष आहे की तुम्ही जाणार आहे, एन्जॉय करणार आहेत. तर मेन आपली पालखी कुठून? प्रभादेवी खाडामधून आपली मानाची पालखी नाही, ब्राह्मणदेव मधून. तर मग आता आपण जाऊया पालखी बघायला ना पहिला. मित्रांनो, आपल्या त्रिशाल पाटील आणि साईश पाटीलने लुक केलाय मस्त आहे की, तर कोली लुक आहे. तर आता आपण जाऊया ब्राह्मण मंदिरात आणि आरती चालू आहे आणि आरतीचा ते लाभ घेऊया आणि मग पालखी पण बघूया. चला पोहोचणार कधी? त्या मित्रांनो, आपण आलो आपल्या ब्राह्मण देवा मंदिरात. तर इथे आईची पालखी मस्त आहे की सजवलेली आहे. तर बघू शकता पूर्ण आईचा लुक दिला आहे वरती, प्रभादेवीची आई बसते तसा लुक दिलेला आहे. आणि हे आपले ब्राह्मण देव आहे. तर आता आपण पाया पडूया आणि आता आरती वगैरे झालेली आहे आणि आता पालखी निघायची आहे त्यात आहे. तर आपण बाहेर जाऊया. पालखीचा जोश जल्लोष आणि तुम्हाला बँजोचा आवाज येतच असेल तर जाऊया बाहेर आणि तो जल्लोष पण पाहूया.
मित्रांनो, दादा आपल्या मंदिरात ना पालखी मिरवणूक करून आलेली आहे बाहेर आणि बाहेर म्हणजे ठेवलेली आहे पालखी. आता सर्वजण पाया पडतील आणि मग पालखी इकडनं आपल्या स्थानावरती जायला निघेल. तर आता आपण जाऊया, अजून बघूया, खूप काय अजून बाकी आहे आणि खूप जल्लोष बाकी आहे आपल्या प्रभादेवीकरांचा. तर जाऊया, तो पण जल्लोष बघूया आणि मग मजा घेऊया. बाबू नाव काय तुझं? यज्ञेश. काय? रत्नेश. रत्नेश. तर तू पूर्ण जाणार आहेस एकविरेपर्यंत? मग पहिल्याच हॉल्टपर्यंत जाणार आहेस? ठीक आहे. वंश, तर तू पूर्ण जाणार आहेस एकविरेपर्यंत? बोल मग, काय तुला पहिलंच वर्ष आहे पालखीचं? तर कसं आहे अनुभव, कसा आहे? पहिल्या वर्षी गेले असं कसं वाटलेला? म्हणून तू दरवर्षी आता जाणार असं पालखीतनं? तर ठीक आहे. धन्यवाद. आपल्या मकरंदाजवळ आलेलो आहे, तर मकरंदाला विचारूया, दा प्रभादेवीमध्ये येऊन तुला कसं वाटलं? बरं वाटलं, मनाला आनंद झाला आणि मी ज्यांनी मला आमंत्रित केलं आहे, प्रभादेवीचे जे अध्यक्ष असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांचा मी खूप खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी मला त्यांच्या पालखीसाठी गाण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या मानाला देऊन मी उपस्थित राहिलो. मला पण खूप बरं वाटलं. जय. थँक्यू दादा. आणि तू खूप छान गायलास, आम्हाला पण खूप आवडलं.
जय. असंच यात्रा दरवर्षी यात्रा आमच्या इथे आणि असंच आमच्या प्रोग्रामला पालखीला शोभा देते. तर आता मित्रांनो आता आपल्याला शुभमदाशी भेट करवतो. तर शुभमदा आहे. तर यार तुम्ही तर शुभमदा कसं वाटतं आपल्या इथे येऊन? एकदम भारी. तर सगळ्यांना तर दोन शब्द आपल्या आईसाठी. आपल्या प्रभादेवीमध्ये येऊन कसं वाटलं आपलं? एकदम भारी. आणि सगळ्यात भारी असं वाटतं की नाही का, जे आपलं तुम्ही पालखीबद्दल बघितलेलं जे नवीन सेटअप आपण नवीन एक क्रिएशन केलं त्याच्यामध्ये प्रभादेवीच्या जे तुमची मंडळी आहेत त्यांनी मला विचारलं की प्रभादेवीचं आपलं काहीतरी बनवता येईल का. तर मी त्यांना डायरेक्ट होकार दिला की आपण नवीन कन्सेप्टमध्ये आपण म्हणजे सुंदर वाटतं सगळ्यांपेक्षा वेगळं. आणि आपलं कामच असं आहे की सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी झालं पाहिजे की जेणेकरून सगळ्यांपेक्षा पालखी आपली उठून दिसली पाहिजे. हो, सगळ्यांना जय एकविरा. थँक्यू दादा.
मित्रांनो, आता आपला व्लॉग इथेच एंड करायचा टाईम आलेला आहे, कारण की पालखीला झालं आहे खूप लेट आणि आता पालखी खूप फटाफट जाणार आहे आपल्या हॉल्टला. तर आजचा हॉल्ट असणार आहे मानपूर. तर आपण सीधा त्यांना आता एकविरेच भेटणार आहेत, कारण की आपल्याला खूप कामं आहेत घरी. तर त्यामुळे आपण जाऊ नाही शकत आहे तिथे, म्हणजे पालखीत सामील नाही होऊ शकलो. पण नेक्स्ट टाईम नक्कीच मी सामील होईल. तर मी व्लॉग आता इथेच एंड करतो आहे. तर तुम्हाला कशी वाटली आपली पालखीचा सोहळा, प्रभादेवीच्या मानाची पालखीचा, तर नक्कीच सांगा आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका.